वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. तुम्ही फक्त सांगा, काम झालंच म्हणून समजा. मला ऑफिसला येऊन भेटू शकता? म्हणजे आम्ही नुसती चर्चा केली तरी तुमच्या शाळेचं पावित्र्य भंग होतो. आज सचिन म्हात्रेंचं लग्न आहे, हेच ना? काहीतरीच काय आहे ग? आपण एखादं मूल दत्तक घेऊया. खरंच? म्हणजे दागदागिने गेलेत त्याचं दुःख आणि लग्न बुडेल याची भीती. थांब. अगं उखाणा घे. आई तू पण ना केवढं घाबरवलं होतंस आम्हाला. अगं घे ना उखाणा घे, लाजू नकोस, घे. घे का घे. सासर आहे प्रेमळ, माहेर आहे हौशी, सचिन रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. वा 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 वा. आम्हाला सुद्धा वाटलं होतं तुझं माहेर हौशी असेल म्हणून, पण प्रभा चल ये आत. सचिन, नंदिनी, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा, आधीच उशीर झाला. हे घ्या, तुम्ही सुद्धा या बॅग माझ्या रूम मध्ये ठेवा, मी आले. अगं सचिनच्या मित्रांनी त्याला चिडवून चिडून अगदी बेजार केला होता. इथे यायचं म्हणून हट्ट धरून बसले होते, पण मीच त्यांना थोपून धरलं. दमले असतील दोघे. केवढी दगदग धावपळ, किती ते विधी. दिसेल त्याच्या पड पाया, नाहीतर आपलं तोंड भरून खोटं खोटं हे हसा. ते खोटं हसत नव्हते, तुमचे व्याही हसत होते. प्रभा, त्याने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मला सकाळीच कळलं होतं. त्यांचे नातेवाईकच आपसात कुजबुजत होते. कोणास ठाऊक खरंच चोरी झाली आहे का खोटं सांगून आपल्यालाच फसवतायत. अगं प्रभा, पण त्यांनी पोलिसांकडे कंप्लेंट केली ना. ते मला काही माहित नाही, पण मी नंदिनीच्या आई वडिलांना असं सोडणार नाही. त्यांनी जे जे द्यायचं कबूल केलंय ना ते मी मिळवीनच. नंदिनी जर का ऐकणाऱ्यातली नसेल ना तर ते रणकंदन माजायला वेळ लागणार नाही. मुद्द्याचंच बोलतो. धनंजय साहेब, बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक कल्पना आहे. आष्टीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा. मी तसं एक प्रोजेक्टही तयार केलंय. म्हणजे त्या दृष्टीने हॉटेल, पार्क्स, रो हाऊसेस सगळं काही मला डेव्हलप करायचं आहे. काय आहे, आष्टी हे एक अत्यंत निसर्गरम्य असं गाव आहे आणि चंद्रपूरच्या जंगलात फिरल्यानंतर पर्यटकांना एक सुखद दिलासा म्हणून आष्टीत थांबायला नक्की आवडेल. हां साहेब, तुमची कल्पना खरंच चांगली आहे. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर ती सुरू करा. तुम्हाला काय मदत हवी असेल ती करायला मी तयार आहे. तुमचीच तर मदत हवी आहे धनंजय साहेब. काय आहे की ज्या जमिनीवरती मी हे प्रोजेक्ट उभं करायचं म्हणतोय त्या जमिनीतला काही भाग सरकारच्या ताब्यात आहे आणि काही भाग कुठल्या ना कुठल्या तरी वादात अडकलेला आहे. पण मला ती जमीन या सगळ्यातून सोडवून हवी आहे. एनी हाव.
मला माहिती आहे इतकं सोपं नाहीये ते, आणि मला हेही माहिती आहे की मी तुम्हाला संकटात टाकतोय. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडून काही होण्यासारखं असेल तर बघा. बोलतो मी, बघतो काय होतं ते. नाही तसं काम होणं कठीण आहे, जोखमीचं आहे थोडं. मी बोलतो आणि मग कळवतो तुम्हाला. अर्थात या सगळ्याचा मोबदला सगळ्या संबंधितांना दिला जाईलच, विशेष करून तुम्हाला. धनंजय साहेब, आम्हाला सुद्धा हे पटत नाही एथिकली, पण आता बिझनेस म्हटल्यावर सगळं काही करावं लागतंच. खरंय. मग अहो, कसला विचार करताय? नाही, काय नाही. हे लग्न ठरल्यापासून पाहतेय तुम्ही सतत कसल्या ना कसल्या टेन्शनमध्ये दिसता. नाही, नाही, खरंच काय नाही. की बाबांनी कबूल केलेला हुंडा दिला नाही म्हणून नाराज आहात का तुम्ही? नंदिनी, नंदिनी, अगं खरंच असं काही नाहीये. बिलीव्ह मी, मी स्वतः या सगळ्या देण्याघेण्याच्या विरुद्ध आहे. उलट ही चोरीची घटना किती वाईट असली तरी तुझ्या वडिलांचे कष्टाचे पैसे माझ्या हातून घेतले गेले नाहीत. ते पाप माझ्यातून घडलं नाही, हे ह्याचंच मला खूप बरं वाटतं. नंदिनी, तुम्हाला खरंच हे सगळं पसंत नव्हतं? हे ऐकून खूप समाधान वाटलं. आणि तुम्ही समजून घेतलं त्याबद्दलही. नंदिनी, तुझ्याकडूनही मला समजून घेण्याची अपेक्षा आहे. मी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे नंदिनी. आणि एक विचारू? मला कळलंय कसल्या तरी कारणामुळे तुमचा साखरपुडा मोडला होता आणि तुम्हाला त्या आसावरीशीच लग्न करायचं होतं. माझ्याशी लग्न करायची तुमची अजिबात इच्छा नव्हती. नंदिनी, अगं असं काही नाही आहे. माझ्या एका मैत्रिणीचं सुद्धा असंच ठरलेलं लग्न मोडलं होतं. तिला या धक्क्यापासून सावरायला खूप वेळ लागला. म्हणून मी समजू शकते तुमची मनस्थिती काय असेल.
नंदिनी, पण माझ्यात खूप पेशन्स आहेत. तुम्हाला मी आवडेपर्यंत थोडा वेळ लागेल, पण एकच वाटतं, आसावरीशी तुम्ही प्लीज माझी तुलना करू नका. हं, नंदिनी, मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागतोय. लग्नाबद्दल तू किती स्वप्न पाहिले असशील आणि माझ्या अशा ह्या वृक्ष बघण्यामुळे तुझा खूप हिरमोडी झाला असेल. तू दुखावली गेली असशील, पण मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे. आपल्याला एकमेकांबद्दल काहीच माहिती नाहीये. आपली स्वप्न, आपले स्वभाव, आपल्या आवडीनिवडी. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटेपर्यंत आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो ना? नंदिनी, तुझ्या ह्या बोलण्याने मला आणखीनच गिल्टी फिलिंग यायला लागलंय. गिल्टी कशाला? जे झालं त्यात तुमचा काहीच दोष नव्हता आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्यावर कधीही अन्याय करणार नाही. नंदिनी, तुला माहित नाही पण तू माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण दूर केलंयस. वाटलं होतं कशा स्वभावाची मुलगी असेल, पण नंदिनी, तू खूप चांगली आहेस. आज सचिनचं लग्न झालं असेल. हेच व्हायचं होतं. आपल्या नशिबात नव्हतेच ते. लग्न मोडूनही ते भेटत राहिले, पण एकदा त्यांचं लग्न ठरलंय म्हटल्यावर हे आशेचं, स्वप्नांचं पुस्तक मिटून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मन निरभ्र झाल्यासारखं वाटतंय. सचिनचं मनही असंच असू दे. त्यांच्या आकाशात आता फक्त नंदिनीचंच नाव असू दे. सुधा, ए सुधा, सुधा. किती वाजले हो? 8 वाजले. एवढा वेळ पडून का होतेस? बरं वाटत नाही का? जरा थकल्यासारखं वाटत होतं आणि पाहायला सूज पण होती. रात्री थोडं छातीतही दुखत होतं. एवढं सगळं होत होतं आणि एका शब्दाने बोलली नाहीस तू मला. काय करायचे तब्येतीची कौतुक. हे दुखणं अंगावर काढायची ना तुझी पूर्वीपासूनची सवय. अति झालं का मग डॉक्टरकडे धावायचं. अति करू नये माणसाने. अहो, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था होते. मग आता 50शी झाली, काही ना काहीतरी होणारच. म्हणूनच विमा पॉलिसी काढून ठेवली आपल्या दोघांच्या नावानं. काही काळानंतर का होईना पण आजाराच्या खर्चाचे पैसे तर मिळतील. ते मात्र खरं आहे. हल्ली डॉक्टर आणि औषधं आणि टेस्ट याच्यात जो काय बारेमाप खर्च होतो ना, त्यामुळे डॉक्टरची पायरी चढणं नको असं वाटतं. अगं पण त्याला पर्याय आहे का दुसरा? दुखणं अंगावर काढलं तर त्रास आपल्यालाच होणार ना. तू असं कर, दुपारी उमा किंवा अंतराला घेऊन डॉक्टरकडे जा आणि स्वतःला दाखवून घे.
बघू नाही, जायचंच. बरं, आता कुठं निघालीस? स्वयंपाकाचं बघायला नको का? काय नाही, ते सावरी आणि अंतरा बघतील. नाही हो, त्यांची फार धावपळ होते, त्यांना शाळा कॉलेज असतात. अगं अगं नको. बघ बघ, सांगत होतो ना, पडून राहा भाऊ तू. जरासं दुखलं, बाकी काही नाही. तुमची जायची वेळ झाली ना, आता आटपायलाच पाहिजे मला. सुधा, माझं आई, सुधा, सुधा ऐकणार नाही बाई. साड्या 50, ब्लाऊज पीस 150, शर्ट पीस 60. ठरवल्यापेक्षा जास्त खर्च झालाच. मेले न बोलवलेले लोक सुद्धा आले लग्नाला फुक्कटचा मानपान करून घ्यायला. केवढा खर्च झालाय हा. शे. आई, उठलात? वाजले किती? 8. ही काय उठायची वेळ आहे? आमच्या घरात असं कोणी 8 वाजेपर्यंत लोळत पडत नाही. आई, काल रात्री झोपायला उशीर झाला ना, तशी मी 7-7:30ला उठले होते, पण सगळं आवरून आले म्हणून उशीर झाला. आमच्या घरी कोणी एवढा वेळ झोपत नाही. आता उद्यापासून बघा मी कशी लवकर उठते ते. मोठ्याने प्रश्न विचारला की लगेच त्याला उलट उत्तर द्यायचं नसतं. हे शिकवलं नाही वाटतं तुला तुझ्या आईनं? नाही आई, उलट उत्तर नाही, मी फक्त सांगितलं. बरं, तुम्ही चहा घेतलात का? कमी करून आणू? असं विचारायचं नसतं, करून आणायचा असतो. बरं, आणते. थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काय? नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात बरंच काही देण्याचं कबूल केलं होतं, पण पाठवलं मात्र तुला रिकाम्या हातानं. आई, तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या घरात चोरी झाली होती ते. कुणास ठाऊक? खरंच आई, एकुलती एक लेक म्हणून बाबांनी खूप काही घेतलं होतं, पण त्या चोरांनी सगळं लुटून नेलं. हो, पण आम्ही काय करायचं? आमची फसवणूक झालीच ना. ते मरू दे. आज तुम्ही दोघं मांडव परतवणीसाठी जाणार आहात, तेव्हा तिथून येताना घरात जे काही शिल्लक असेल ते आणि तुझे वडील जितकं देतील तितकं घेऊन यायचं. काय ऐकू येतंय ना? हो. जा चहा घेऊन या. आणली राजकन्या म्हणून, पण निघाली लंकेची पार्वती. आता मांडव परतवणीहून येताना रिकाम्या हाताने आली ना, तर हिचीच परतवणी करावी लागेल मला. शे, मेला आमचं नशीबच फुटकं. त्या चोरांना धरून हाणायला पाहिजे. मेल्याने आमचा हुंडा पळवला, पण मी पै न पै वसूल केल्याशिवाय राहणार नाही. आई, सरक सरक, मी करते. तू तुझी जायची तयारी कर ना. ऐक, मला बाबांनी सांगितलं. काय? तुला बरं वाटत नव्हतं ना? यांना ना एवढ्या तेवढ्यावरनं फार काळजी करायची सवय. अगं, एवढं तेवढं काय? अगं, थोडा दम लागत होता, मधून मधून छातीत दुखत होतं, एवढंच. एवढंच? हे एवढंच आहे? मग मोठं काय असतं का तुझ्या दृष्टीने आई? बायकांच्या जातीने एवढी. आई बास, बायकाच्या जातीने वगैरे काही बोलू नकोस. आपण बायकांनीच तब्येतीची जास्ती काळजी घ्यायला पाहिजे ग आई. त्या जिजींचं आठवतं ना, आधी तब्येतीकडे एवढं दुर्लक्ष केलं तर काय अवस्था झाली होती ग त्यांची. बस,
आता डोळ्यातनं पाणी काढू नकोस हं? नाही करत काम बस. जा जा तू जाऊन विश्रांती घे, मी करतेच. अगं जा. थांबू दे ना मला जरा. जरा बघू दे तू कसं काम करतेस. का? उद्या सासरी गेलीस की मग बघायला नाही मिळणार मला म्हणून. नकोशी झाली का मग? एवढी घाई आहे मला सासरी पाठवण्याची. हो आई. हा म्हणजे माझा सासूरवास जरा कमी होईल ना. जा गं.